नवीन वर्षाची सुरुवात उत्साहात झाली, पण अनेकांनी नवीन वर्ष देवाचे आशीर्वाद घेत सुरुवात केली। शिर्डीचं साई मंदिर आणि पंढरपूरचं विठ्ठल मंदिर भाविकांनी फुलून गेलं होतं। शिर्डी साईबाबा संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांच्या हस्ते साई मंदिराच्या कळसावर श्रद्धेची गुढी उभारण्यात आली। साईबाबांना सोन्याच्या अलंकारासह साखरेच्या गाठींचा खास शृंगार करण्यात आला। साई समाधी, द्वारकामाई, चावडी आणि गुरुस्थान मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली। तर सावळ्या विठुरायाला पोशाखासह अलंकार परिधान करण्यात आले। विठुरायाचं मनमोहक रूप पाहून डोळ्यांचं पारणं फिटत होतं। साईबाबा संस्थानतर्फे ही गुढीपाडव्याचा दिवस साजरा केला जातो। बाबांचं शिर्डीमध्ये पंढरपूर आरती झाल्यानंतर माननीय कार्यकारी अधिकारी किंवा उपकार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते बाबांच्या कळसाजवळ गुढीचं पूजन होतं। गणपती वरणाची पूजा करून गुढीची पूजा केली जाते, पंचांग वाचलं जातं आणि पंचांगस्थ गणपतीचं पूजन करून सर्व साई भक्तांना हे वर्ष सुखसमृद्धीचं जावं म्हणून प्रार्थना केली जाते।